माहूर तालुक्यातील वानोळा येथे सुरू असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नूतन इमारतीचे बांधकाम थातुरमातुर स्वरूपात होत असल्यासंदर्भात लेखी व तोंडी तक्रारीची दखल घेऊन तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर यांनी दिनांक 14 जुलै रोजी सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास प्रत्यक्षस्थळी भेट दिली असता ग्रामस्थांनी कामाबाबत अनेक तक्रारी करून हे काम तातडीने बंद करण्याची विनंती केली। त्याची नोंद घेऊन तहसीलदारांनी कामावरील रेती जप्त करण्याचे आदेश तलाठी संदीप जाधव यांना दिले। इमारतीच्या बांधकामात नाल्याची माती मिश्रित रेतीचा व हलक्या प्रतीच्या सिमेंटचा होत असलेला वापर, मुख्य इमारतीच्या बीमखाली दगडे भरल्याची बाब, पिल्लरला गेलेले तडे व गुन्ह्यात नसलेले काम आदी बाबी ग्रामस्थांनी तहसीलदारांच्या निदर्शनास आणून दिल्या। यावेळी त्यांच्या समवेत तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर साहेबराव भिसे यांची सुद्धा उपस्थिती होती। वानोळा गाव व परिसर अतिदुर्गम भाग म्हणून गणला जातो। इथल्या व परिसरातील नागरिकांच्या सोयीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्राची चांगली इमारत मिळावी म्हणून अनेक वर्ष सातत्याने मागणीला धरणाऱ्या मंडळीवरच काम बंद करा म्हणून म्हणण्याची दुर्दैवी पाळी आल्याची संतप्त प्रतिक्रिया सरपंच रविकुमार मेंढके यांनी दिली। कामासंदर्भातील तक्रारीची दखल घेतली असून 2 दिवसात येऊन प्रत्यक्ष कामाची पाहणी करणार तसेच बोगस काम आढळल्यास निश्चितच कारवाई करण्यात येईल असा निर्धार कार्यकारी अभियंता SD चौधरी यांनी विदर्भ न्यूजच्या प्रतिनिधींशी भ्रमणध्वनीवरून बोलताना व्यक्त केला। करण्याबाबत ठराव घेतला नाही, परंतु आता हे सर्व म्हणजे सर्वांच्या निदर्शनास आणून आम्ही ठराव घेऊ आणि जे काही स्ट्रक्चरल ऑडिट झाल्याशिवाय सदरील गुत्तेदाराला कंत्राटदाराला बिल अदा करण्यात येऊ नये आणि हे जे बोगस काम करण्याकरता प्रशासनाच्या ज्या अभियंत्यांनी यांना साथ केली त्या साथ देणाऱ्या अभियंत्यांचे निलंबन झाल्याशिवाय याचं कुठलंही बांधकाम आम्ही करू देणार नाही। गावकऱ्याच्या वतीने आम्ही एवढंच याचा निर्णय होईपर्यंत हे काम थांबवण्याबद्दल तुमचं काय? काम थांबायलाच हवं, कारण की आपण सर्वांनीच बघितलं की कामामध्ये किती बोगसपणा आहे आणि 2 मजली इमारत असल्यामुळे 2 मजली इमारत टिकेल का त्याच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे। तरी हे काम पुन्हा पूर्ण काम नाही का जे काही झालेलं आहे याचं एक स्ट्रक्चरल ऑडिट व्हावं आणि ते गुणवत्तेमध्ये बसते का हे पाहावं। गुणवत्तेमध्ये बसत नसेल तर ते काम पूर्णतः नष्ट करून पुन्हा रिकन्स्ट्रक्ट करण्यात यावं। संजय घोगरे, राजू दराडे व अनवर किच्ची, विदर्भ न्यूज, माहूर।